होळीचा दिवस आहे. चंद्रग्रहण असलं तर काय, सूतक असलं तरी काय, निवासी संकलनमध्ये सुद्धा होळीची धूम आहे आणि ते आपल्या पद्धतीनं होळी करतायत. आम्ही नागपूरच्या गणेशपेठ भागातील आनंदम या निवासी संकुलामध्ये आहोत आणि इथे होळीची जी धूम आहे ती फक्त बघताच येऊ शकते. वेगवेगळ्या वयोगटातील लोक अगदी होळीच्या पद्धतीनं तयार होऊन आणि छान डीजेच्या तालावरती त्यांनी ठेका धरलेला आहे आणि सगळे चेहरे रंगलेले आहेत. कोण कोण आहे याची अगदी सांगता येणार नाही, कारण कोणी ओळखू येत नाही आहे, पण सगळे आपल्या पद्धतीनं होळीच्या रंगामध्ये मिसळून गेलेले आहेत. होळीचा हा जो मूड आहे, हा जो माहोल आहे तो पाहताच येतो आहे आणि मुख्य म्हणजे यामध्ये वृद्ध आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, वृद्ध महिला आहेत आणि या सगळ्यांचा जो उत्साह आहे तो एकमेकांना मॅच करणारा उत्साह आहे. कोणाचा उत्साह कमी आहे, कोणाचा जास्त आहे असं सांगता येणार नाही. आनंदम रंगोत्सव असं या कार्यक्रमाचं नाव आहे. आनंदम या निवासी संकुलामध्ये नागपूरच्या ही धूम आपण पाहतो आहे आणि काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. इथे ज्या पद्धतीनं लोक येत आहेत. आज होली का दिन है, क्या कहेंगे? सब एंजॉय करिए, अपने अंदर में मत छुपाइए। ये सुबह कितने बजे से आप लोग होली का ये कर रहे हैं? ये हम लोग सुबह 9 बजे से होली स्टार्ट है। आज से नहीं, हम कितने देर तक चलेगा? कल से सेलिब्रेट कल चल से रहा है। सेलिब्रेट कर रहे हैं। और ये कब तक चलेगा? 12 बजे ये चलेगा, खत्म फिर होने वाला पूरा नहीं चलेगा। है। 4, 6, 7 जब तक कोई थकता नहीं है तब तक ये प्रोग्राम रुकता नहीं है। मतलब आपने तो ये कौन से बाल लगा रखे हैं? आनंदम उत्सव परिवार, बरसाने की होली, लठ मार होली। आपको अचानक इतने बाल कैसे आ गए? एकदम अचानक रात को क्या मालूम क्या हुआ। इन्होंने गलती से कोई जड़ी बूटी खा ली है, रातों रात पूरा बाल। आपल्यासोबत रिएक्शन हो गया है। आपल्यासोबत आयोजकांपैकी एक कमलेश मेहता आहे. कमलेशजी, आज चंद्रग्रहण आहे, सूतक आहे, पण तरी होळीचा धूम आहे. सर्वांना होळीची शुभेच्छा. आनंदम एकता जिंदाबाद. होळीची होळी. माझा प्रश्न असा आहे, आज चंद्रग्रहण आहे, सूतक आहे, लोक होळी खेळत नाही आहेत आणि इथे आनंदम मध्ये धूम आहे, काय कारण आहे? यस, हे नवीन कन्सेप्ट आलेला आहे आनंदम एकतावाल्यांनी. आनंदम उत्सव परिवाराची खूप पहिल्यांदा हे लठमार होळी चालू केलेली आहे, ज्यात आम्ही भरपूर आनंद घेऊन राहिलो. हॅपी होळी. आम्ही होलीच्या ग्रहण विसरून गेलोय पूर्ण. होलीमध्ये ग्रहण होते का? अरे आज सर्वात जास्त ऊर्जा तुमच्यामध्ये दिसते, काय ना? हो, आज होली आहे ना. भारत का त्योहार है बहुत बड़ा. आपल्यासोबत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त लोक सुद्धा आहेत, पण त्यांच्याकडे पाहून आजच्या दिवशी ते सेवानिवृत्त आहेत असं सांगता येणार नाही. काय म्हणाल? या सोसायटीचं नाव आनंदम आहे आणि इथे राहणारे लोक 12ही महिने प्रत्येक याचा आनंद घेत राहतात. होळीमध्ये हा तुम्ही सगळं पाहून राहिला परिसर आहे, आनंदाने सगळे आपला होळी मनवत आहे. सोसायटीचं नाव आनंदम आहे आणि तो आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती, या सगळ्यांच्या हालचालीवरून दिसून येतो आहे आणि या एकूणच आपण पाहू शकतो की कोण काय करतो आहे, काय बोलतो आहे, कोण कोणासोबत खेळतो आहे होळी, काही कोणाला काही त्याची सोयरसूतक नाही आहे आणि आनंदम आहे आणि आनंद आहे हे सगळं दिसते. आणि सेल्फीसुद्धा आजचा दिवसभर किती लोकांनी सेल्फी काढलेल्या आहेत हे याचे काही मोजदाद नाही आहे. आणि आपण पाहू शकतो इकडे वेगवेगळ्या पद्धतीनं सेल्फी पॉईंटसुद्धा उभारण्यात आलेले आहेत आणि एकूणच म्हणजे अगदी वेगळ्याच जगात आपण आलेलो आहे असं या सगळ्यांना वाटतंय. आपण पाहू शकता लहान असो मोठे असो. क्या कहना चाहेंगे होली के दिन? आपके दाढ़ी में इतना गुलाल लग चुका है, क्या कहेंगे? बहुत अच्छा लग रहा है. ये त्योहार रोज रोज थोड़ी आता है, और क्या. आपकी आयु कितनी है? मेरी 82 रनिंग है. अच्छा, 82 इयर्स यंग है आप. तर सांगू तर पाहता येईल की ज्या पद्धतीनं लहान असतील किंवा 84-82 वर्षांचे लोक असतील त्यांना होळी आहे आणि आज होळी आहे, सुट्टी आहे, त्यामुळे हा आनंद त्यांना सोडायचा नाही आहे. इतना गुलाल बाकी है, ये इतना गुलाल बाकी है अभी भी. नहीं बस
ये तो थोड़ी अच्छा आणि बघा अजूनही त्यांना इतकी होळी खेळायची आहे. क्या कहेंगे आप? बहुत मजा आ रहा है, बहुत एंजॉय कर रहे हैं. हैप्पी तर नागपूरच्या आनंदम निवासी संकुलामध्ये या होळीच्या निमित्ताने हा जो काही माहोल आहे तो माहोल असाच चालू राहणार आहे. आम्ही इथे काही लोकांना विचारलं की हे कधीपर्यंत चालू राहील, ते म्हणाले जोपर्यंत सारे थकत नाहीत तोपर्यंत. आज होळी सुरू राहील, चंद्रग्रहण असेल, सूतक असेल, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज होळी आहे, होळीची सुट्टी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.